नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील कोऑर्डिनेट ज्योमेट्री या प्रकरणाची सुरुवात आपण पहिल्या भागात करत आहोत. सो इन दिस फर्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक वी सी हियर डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराचं सूत्र कशा पद्धतीने तयार होतं ते आपण या पहिल्या भागात पाहणार आहोत. सो लेट्स रिकॉल. थोडंसं आठवून बघायचं आहे. काही गोष्टी आपण मागील वर्षी ज्या शिकलो आहोत त्यांचा वापर इथं करावा लागेल. सो वी नो हाऊ टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन ए नंबर लाईन्स. संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूमधील अंतर कसं काढायचं ते आपण यापूर्वी शिकलो आहोत. सो वी ड्रॉ हियर वन लाइन सेगमेंट्स. So this is a line segments and know here some informations. ही संख्या रेषा आहे आणि त्या संदर्भात काही माहिती आपण यापूर्वी शिकलो आहोत. If x1 and x2 are the coordinates of point A and B and x2 greater than x1. जर x1 आणि x2 हे पॉइंट A आणि B चे निर्देशक असतील आणि त्याच्यामध्ये x2 greater than x1, x2 हा x1 पेक्षा मोठा असेल तर काय बघायचं आहे. देन द लेंथ ऑफ सेगमेंट AB इज इक्वल टू डिस्टन्स A टू B इज इक्वल टू x2 मायनस x1. म्हणजे x2 हा x1 पेक्षा मोठा असेल तर सेगमेंट AB मधील अंतर काढत असताना किंवा डिस्टन्स A टू B काढत असताना त्यांची वजाबाकी करायची आहे. म्हणजेच x2 मायनस x1. थोडक्यात काय, मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा आहे. तर हा फॉर्म्युला आपण यापूर्वी शिकलो आहोत. आता याचाच वापर करून आपण काय करणार आहे, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट PQ, सेगमेंट QR. सेगमेंट PQ आणि सेगमेंट QR कसा काढायचा ते आपण इथं पाहतोय. सो लेट्स स्टार्ट. डिस्टन्स PQ. सुरुवातीला आपण डिस्टन्स P टू Q काढणार आहोत. त्यासाठी काय घेणार आहे, इथं पॉइंट P चा कोऑर्डिनेट -1 आहे आणि Q चा कोऑर्डिनेट -5 आहे. म्हणजे दोन्हीचे कोऑर्डिनेट आपल्याला इथं माहिती आहेत आणि कंडिशन काय, x2 मायनस x1. x2 हा मोठा निर्देशक पाहिजे आणि x1 हा लहान पाहिजे. म्हणून आपण इथं मोठा निर्देशक जो आहे तो -1 घेतला आणि लहान निर्देशक इथं -5. नाउ सबट्रॅक्ट दिस, वी गेट हियर -1 minus -5. Simply by this is equal to -1 same as it is and this minus become here +5. Now -1 plus 5 is equal to 4. That means the distance PQ is equal to 4. म्हणजे P पासून Q पर्यंतचे अंतर आहे ते अंतर किती, 4 आहे. Now next segment QR. For this segment QR, coordinate of segment Q is here -5 and coordinate of point R it is 4. So write here 4 minus -5. So we write here 4 minus -5. 4 is here x2 and -5 it is x1. So according to x2 minus x1 we write here 4 minus -5. Now simplify this become minus plus. So we get here 4 plus 5 is equal to 9. So as like we calculate distance between any two points on number lines. म्हणजे संख्या रेषावरील कोणत्याही दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं हे आपण यापूर्वी पाहिलो आहोत. Now next point here we see to find the distance between any two points on an axis. जर ॲक्सिस वरती दोन पॉइंट्स असतील तर त्यांच्यामधील डिस्टन्स कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. यापूर्वी आपण बघितलं की नंबर लाईन वरती दोन पॉइंट्स असतील तर त्याच्यातील डिस्टन्स कसं काढायचं आणि आता आपल्याला काय बघायचं आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन एन ॲक्सिस. कोणत्याही ॲक्सिस वरती जर दोन पॉइंट असतील तर त्यांच्यातील डिस्टन्स कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. सो दॅट वी सी फर्स्ट पॉइंट टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस. So we see the first point to find the distance between two points on x axis. आता आपल्याला काय करायचं आहे, x axis वरती कोणतेही दोन बिंदू घेऊन त्याच्यातील अंतर शोधायचे. So for that we draw here xy plane, that is the x dash axis,
and y dash axis, it is intersect at point O. Now on this x axis we take here so 2 points, that is the point A and point B. On this x axis coordinate of point A, it is the x1 0. आता x ॲक्सिस वरती पॉइंट ए घेतला, त्याचा कोऑर्डिनेट घेतला, तो कोऑर्डिनेट काय x1 0, कारण इथं x ॲक्सिस वरती y कोऑर्डिनेट हा 0 असणार आहे आणि पॉइंट ए हा पहिला पॉइंट आहे म्हणून आपण इथे x1 घेतलं. त्याच पद्धतीने कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, इट इज x2, 0. So these are the coordinates. Now in this above figure we see this information right here. Points A x1 0 and B x2 0 are on x axis such that x2 greater than x1. ह्या आकृतीचा विचार केला तर ह्या x axis वरती जे पॉइंट्स तुम्ही घेतले A आणि B, तर याच्यामध्ये x2 हा ग्रेटर आहे आणि x1 हा स्मॉलर आहे. सो वी राइट हियर x2 greater than x1. Therefore distance A to B is equal to x2 minus x1. म्हणून आपण काय करतोय, डिस्टन्स ए टू बी हे अंतर काढण्यासाठी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करतोय, म्हणजे x2 minus x1. So that is the formula to calculate distance between A to B. And this point lies on x-axis. Now we search the next point. To find the distance between two points on y-axis. y-axis वरती जर दोन पॉइंट्स असतील तर त्यांच्यामधील डिस्टन्स कसं काढायचं ते आपल्याला इथं पाहायचं आहे. So for that we write here xy planes and take 2 points on this y-axis, that is the point P and point Q. So these are 2 points and we calculate here distance between these 2 points. So first we write here coordinate of point P, that is the 0 y1 and here's 0 y2. आता point P हा y-axis वरती आहे, त्यामुळे x कोऑर्डिनेट हा कसा असणार आहे, 0 असणार आहे आणि point P हा पहिला पॉइंट आहे त्यामुळे तो y1 लिहिलं आणि Q हा दुसरा पॉइंट आहे त्यामुळे y2 लिहिलं. So again you write information about this figure in the above figure. Points P 0 y1 and Q 0 y2 are on y-axis such that y2 greater than y1. म्हणजे हे जे दोन पॉइंट्स आहेत ते पॉइंट कसे आहेत, y2 greater than y1, म्हणजे y2 हा मोठा आहे, y1 हा लहान आहे. Therefore distance P to Q is equal to y2 minus y1. म्हणून P to Q मधलं जे अंतर आहे ते अंतर कसं आहे, y2 minus y1 आहे. So these are the distance between two points on an axis. म्हणजे ॲक्सिस वरती दोन पॉइंट्स असतील तर त्यांचे डिस्टन्स कसं काढायचं ते आपण बघितलं. पुन्हा एकदा बघा, एक्स ॲक्सिस वरती दोन पॉइंट्स असतील तर त्यांच्यातील अंतर कसं आहे, x2 minus x1 आणि y ॲक्सिस वरती दोन पॉइंट्स असतील तर त्याच्यातील अंतर आहे y2 minus y1. Now here's the next point. To find the distance between two points if the segment joining this point is parallel to any axis in the xy planes. आता आपल्याला काय करायचं आहे, दोन पॉइंट मधलं डिस्टन्स काढायचं आहे, पण हे दोन पॉइंट जोडल्यानंतर जो सेगमेंट तयार होईल तो सेगमेंट कसा असणार आहे, पॅरलल टू ॲक्सिस इन द xy प्लेन्स. त्या xy प्लेन मध्ये असणाऱ्या ॲक्सिसना एकतर x ॲक्सिसला पॅरलल असेल किंवा y ॲक्सिसला पॅरलल असेल, तर अशा वेळी त्यांच्यातील डिस्टन्स कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. So for that we take here xy planes and take any 2 points in this xy plane, that is the point A and point B. आपण xy plane मध्ये काय केले, दोन पॉइंट्स घेतले, point A, point B. Now join this point A and B, it becomes segment AB. Point A आणि point B जोडला तर segment AB तयार होणार आणि हा AB या x axis ला कसा असणार आहे, पॅरलल असणार आहे. So in this figure segment AB is parallel to x axis. या डायग्राम मध्ये सेगमेंट AB हा x ॲक्सिस ला पॅरलल आहे. सो y कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट A and B आर इक्वल. आता हा सेगमेंट AB x ॲक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचे y कोऑर्डिनेट कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. सो वी राइट हियर कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A, that is the x1 y1 and coordinate of point B, it is the x2 y. Here y1 y1, that is the coordinate. That means y coordinate are here equal and x coordinate, that is the x1 x2, it is a different. Now draw segment AL and segment BMs perpendicular to x axis. आता आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट AL आणि सेगमेंट BM
परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस म्हणजे एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर होतील असे पॉइंट ए मधून एल काढायचं आहे आणि पॉइंट बी मधून बीएम तीच आपल्याला काढायचा आहे. Now write here the coordinate of point L. So point L lies on x axis, so it is x1 0 and M it is x2 0. म्हणजे x axis वरती असणाऱ्या पॉइंटचे हे निर्देशक आहेत. So there are 4 points, point A, B, M, L. If you join this, you get here one quadrilateral. So this quadrilateral is here so rectangles. हा जो quadrilateral आहे तो रेक्टँगल आहे. का रेक्टँगल आहे? कारण इथं AL आणि BM हे दोन्ही कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत. कोणाला परपेंडिक्युलर आहेत? एक्स ॲक्सिसला आणि AB पॅरलल टू LM आहे. त्यामुळे क्वाड्रिलॅटरल ABML हा रेक्टँगल आहे. So therefore quadrilateral ABML is a rectangle. You write here and we know property of this. Opposite sides of these rectangles are congruent. So we write here AB is equal to LM. विरुद्ध बाजू समोरासमोरील बाजू एकरूप असल्यामुळे आपण इथे काय करणार आहे? AB is equal to LM लिहितो. But LM is equal to x2 minus x1. पण LM चा जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स किती आहे? x2 minus x1 आहे. म्हणजे AB चा डिस्टन्स सुद्धा कसा आहे? x2 minus x1 आहे. So we write here the distance A to B is equal to x2 minus x1. So this is the distance between any two points in xy planes. And if this point you join, you get your one segment, and this segment is parallel to x axis. Therefore distance between these two points is x2 minus x1. म्हणजेच xy प्लेन मध्ये जर दोन पॉइंट घेतले, त्या दोन पॉइंट मधून जाणारा सेगमेंट x ॲक्सिस ला पॅरलल असेल तर त्याचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं असणार आहे? x2 minus x1. Now we share the next. Now we draw here next xy planes. आपण इथे आणखी एक xy प्लेन घेतलं and take 2 points PQ and draw this segment PQ which is a parallel to y axis. Right here sir, in the figure segment PQ is parallel to y axis. आपण xy प्लेन मध्ये पॉइंट P आणि Q घेतला, ते पॉइंट जोडले, त्याचा सेगमेंट तयार झाला आणि तो सेगमेंट कसा आहे? y axis ला पॅरलल आहे. Therefore the x coordinate of points P and Q are equal. म्हणून त्याचे x coordinate कसे आहेत? इक्वल आहेत. So right here the coordinate of point P, that is x1 y2, and coordinate of Q x1 y1. So here the point Q is first points. So we write here the y coordinate is y1 and P is the second point. We write here the y coordinate, it is the y2, and their x coordinate is same. So that is the x1. Now draw segment PR and segment QR as perpendicular to y axis. So we draw here the segment PR perpendicular to y axis and segment QS perpendicular to y axis. Now write here the coordinate of point S, it is a 0 y1 and points R it is a 0 y2. आपण S चे coordinate लिहिले 0 y1, R चे coordinate लिहिले 0 y2. Here x coordinate is 0 because point lies on y axis. Point y axis वरती असल्यामुळे त्याचे x coordinate कसे आहेत? 0 आहेत. So you get here, think about this figure that is the point R, P, Q, S, that means P, Q, S, R, it is a quadrilateral. So which type of this quadrilateral? So in this quadrilateral, PR perpendicular to y axis and QS perpendicular to y axis. So it is a rectangle. So we write here so quadrilateral PQSR is rectangles. And we know that here so opposite side of these rectangles are congruent. Therefore we write here so PQ is equal to RS. PQ आणि RS दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. But distance of this RS it is a y2 minus y1. आता y axis वरती पॉइंट्स R आणि S असल्यामुळे त्यांचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं आहे? y2 minus y1 आहे. Therefore distance P to Q, that means distance PQ is equal to y2 minus y1. म्हणून डिस्टन्स PQ जे आहे ते कसं आहे? y2 minus y1 आहे. अशा पद्धतीने आपण xy प्लेन मध्ये दोन पॉइंट्स घेतले आणि त्याच्यामधून काढलेले सेगमेंट हे कोणत्याही ॲक्सिसला पॅरलल असतील तर त्याचं डिस्टन्स कसं काढायचं ते आपण इथं पाहिलं. नाव शेअरचा नेक्स्ट पॉइंट डिस्टन्स फॉर्म्युला. आता आपण ह्या प्रकरणातील मुख्य फॉर्म्युला बघतोय, विच इज अ डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचं सूत्र. तर हे कसं काढायचं आपल्याला बघायचं आहे.
So for that, in the xy plane, so this is the xy planes, we take here some 2 points, that is the a x1 y1 and b x2 y2 are any 2 points. A आणि B हे कोणतेही 2 पॉइंट्स आपण इथं घेतोय. So look here, so point A and point B. So A is here x1 y1 and B it is the x2 y2. आता ह्या दोघांचा विचार केला तर हे पॉइंट्स A आणि B कसे पण आहेत, म्हणजे हे एक तर x ऍक्सिस वर नाहीत, y ऍक्सिस वरती नाहीत, म्हणजे याच्यातून जो सेगमेंट तुम्ही काढणार तो सेगमेंट ह्या एक्स वाय ऍक्सिसला पॅरलल सुद्धा नाही. तर अशा वेळी तयार होणारा जो सेगमेंट आहे ए बी त्याचं डिस्टन्स कसं काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. सो फ्रॉम पॉइंट बी ड्रॉ परपेंडिक्युलर बीपी ऑन एक्स ऍक्सिस. त्यासाठी आपण काय करणार, पॉइंट बी मधून एक्स ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर काढतोय. सो बीपी इज हिअर्स परपेंडिक्युलर ऑन एक्स ऍक्सिस. Similarly, from point A, draw perpendicular AD on segment BP. त्याच पद्धतीने काय करायचं आहे, पॉइंट A मधून त्या सेगमेंट BP वरती आपल्याला परपेंडिक्युलर काढायचा आहे. सो AD is perpendicular here. Now segment BP is parallel to y axis. हा जो BP आहे तो BP कसा आहे, ह्या y axis ला पॅरलल आहे. Therefore, x coordinate of point D is x2. त्यामुळे D चा x कोऑर्डिनेट जो आहे तो कसा आहे, x2 आहे. अँड सेगमेंट AD इज पॅरलल टू x ऍक्सिस. हा जो सेगमेंट AD आहे तो x ऍक्सिसला पॅरलल आहे. त्यामुळे द y कोऑर्डिनेट ऑफ D इज y1. त्याचा y कोऑर्डिनेट जो आहे तो कसा आहे, y1 आहे. म्हणजे ह्या D चे कोऑर्डिनेट जे आहे ते कसे होणार आहेत, x2 y1. D चे कोऑर्डिनेट कसे होणार, x2 y1. नाउ इन दिस फिगर्स ऑब्जर्व दिस, here's AD and BD. So we calculate here distance AD, it is the x2 minus x1 because it is parallel to x axis. AD हा x axis ला parallel असल्यामुळे आपण AD चे जे डिस्टन्स काढले ते कसं आहे, x2 minus x1 आहे. त्याच पद्धतीने डिस्टन्स BD आपल्याला काढायचा आहे. BD हा parallel to y axis आहे, त्यामुळे त्याचा डिस्टन्स काय येणार, डिस्टन्स BD is equal to y2 minus y1. म्हणजे आपण AD डिस्टन्स काढलं आणि BD डिस्टन्स काढलं. नाउ in a right angle triangles ABD. या ट्रायंगलचा विचार करा, ABD हा राइट अँगल ट्रायंगल आहे. and in this triangle we use here some Pythagoras theorems. What we get here, some AB square is equal to AD square plus BD square. AB चा स्क्वेअर केला is equal to AD square plus BD square, and we know value of this AD square and BD square. So right here, so AB square is equal to AD means here, so x2 minus x1. So right here, so x2 minus x1 bracket square plus BD, that means y2 minus y1, and right here square of this y2 minus y1 square. म्हणजे आपण ह्या दोन्ही साइडचे स्क्वेअर इथं लिहिले. नाउ टेक द स्क्वेअर रूट ऑफ दिस. कारण आपल्याला काय करायचं, AB डिस्टन्स काढायचं. इथं आपण काढलं AB स्क्वेअर. सो वी वांट हिअर स्क्वेअर रूट ऑफ दिस. वी गेट हिअर AB इज इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट x2 minus x1 square plus y2 minus y1 square. So that is the formula of distance formula. So that is formula of distance formula. So this is known as distance formula. So as like we share how to prepare distance formula. Distance formula कसा तयार करायचा ते आपण इथं पाहिलं. Now remember these some points here. Coordinate of origins are 0 0. Hence if coordinate of point P are xy, इथं जर point P चे coordinate xy असतील, then distance OP काय असणार आहे, under root x square plus y square. त्यानंतर A points P x1 y1 and Q x2 y2 lie on the xy planes. जर points P and Q xy plane मध्ये असतील, then distance between these 2 points, that means distance PQ is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. And this formula you write as like, that is the PQ square is equal to x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. म्हणजे आपण काय केलं, इथं अंडर रूट स्क्वेअर रूट काढून जर लिहिलं तर या पद्धतीने लिहिता येईल. आणि तोच फॉर्म्युला असा पण लिहिता येईल, इज इक्वल टू x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज 2 पॉइंट्स you remember here. Now we share some solved examples. So look here, first example. Find the distance between the points P minus 1 1 and Q. आपल्याला पॉइंट P आणि Q मधलं डिस्टन्स इथं काढायचं आहे. So write your solutions. Suppose the coordinate of point P x1 y1 and point Q are x2 y2.
P चे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत आणि Q चे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत. So right here x1 is yours -1, y1 is yours 1, x2 is yours 5 and y2 is yours -7. म्हणजे दिलेल्या पॉइंट वरून तुम्ही काय केले x1 y1 x2 y2 च्या किमती इथे लिहून घेतल्या. अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला नुसार आपल्याला काय करायचं फॉर्म्युला यूज करायचा या सर्व किमती त्यात लिहायच्या आहेत. सो राइट हियर फॉर्म्युला PQ is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. Now put up the values. We get here x2 that is 5, so right here 5 minus x1 is here -1, so right in bracket -1. म्हणजे x2 minus x1 च्या किमती आपण इथं ब्रॅकेट मध्ये लिहिल्या आणि त्यांचा स्क्वेअर केला प्लस y2 minus y1, y2 is here -7 and y1 is here 1, so right here -7 -1 bracket square. Now simplify this. 5 minus 1 that is become 5 plus 1 and here's -7 -1 it becomes -7 -1. Now simplify this, you get here 5 minus become here plus, so 5 plus 1 that becomes 6 square plus -7 -1 it become -8 square. So right here under root 6 square plus -8 square. So again simplify this, 6 square that is 36 and -8 square it becomes 64. Summation of this we get here PQ is equal to under root 100 and square root of this 100 it is a 10. So PQ is equal to 10. So therefore distance between P and Q is 10. So as like we solve this first example. Now we see next example. Example number 2. Show that points A -3 2, point B 1 -2 and C 9 10 are collinear. Example 2 मध्ये आपल्याला काय करायचं पॉइंट्स ABC कोलिनियर आहे ते दाखवायचे म्हणजे एक रेषीय आहेत हे दाखवायचे. मग ते कसे दाखवता येतील? So look here solution. If sum of any two points out of distance AB, distance BC and distance AC is equal to third. इथे दिलेले जे तीन पॉइंट्स आहेत ह्या तीन पॉइंट्स म्हणून तुम्ही काय करू शकता तीन डिस्टन्स काढू शकता म्हणजे तीन वेगवेगळे अंतर काढू शकता म्हणजे डिस्टन्स AB काढू शकता डिस्टन्स BC काढू शकता डिस्टन्स AC काढू शकता. यापैकी कोणत्याही दोघांची बेरीज जर तिसऱ्या इतकी असेल तर काय असणार आहे देन द 3 पॉइंट्स ABC आर कोलिनियर. त्यावेळी ते तीन पॉइंट्स काय असणार आहेत कोलिनियर असणार आहेत म्हणजे जे काही तीन पॉइंट्स तुम्हाला दिले जातील त्यांच्यापासून तीन अंतर तयार केले आणि त्या तीन अंतरापैकी दोन अंतरांची बेरीज तिसऱ्या अंतरा इतकी असेल तर ते पॉइंट्स काय असतात कोलिनियर असतात. सो फॉर दॅट वी ड्रॉ हियर डिस्टन्स ऑफ ऑल दिस. सो वी विल फाइंड डिस्टन्स AB, डिस्टन्स BC अँड डिस्टन्स AC. त्यासाठीच आपण काय करणार आहे डिस्टन्स AB काढणार डिस्टन्स BC काढणार आणि डिस्टन्स AC काढणार. नाउ कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A चे कोऑर्डिनेट आपल्याला इथे लिहायचे. सो इट इज x1 y1. सो लुक हियर -3 2 राइट हियर -3 2. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B चे कोऑर्डिनेट आपल्याला इथे लिहायचे किती आहेत ते x2 y2 दॅट मीन्स 1 -2 राइट हियर 1 -2. याचा अर्थ काय x1 ची किंमत -3 आहे y1 ची किंमत 2 आहे x2 ची किंमत 1 आहे आणि y2 ची किंमत -2 आहे. Now by distance formula we write here formula distance AB is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So write here values of this. आपण सर्व किमती लिहितो इथे x2 ची किंमत 1 minus x1 ची किंमत काय लिहिली -3 ब्रॅकेट स्क्वेअर ह्या सगळ्या किमतीत आपण लिहून घेतलेत प्लस y2 ची किंमत -2 आहे आणि y1 ची किंमत 2 आहे. So as like we write all these values. Now simplify this. Here 1 -3 becomes 1 plus 3 it becomes 4 and -2 become here some -4. So for simplify this we write square of 4 it is a 16 and square of -4 it becomes 16. Under root 16 plus 16 it is a under root 32 and simplify this we get here 4 under root 2. म्हणजे 32 चं स्क्वेअर रूट काढलं तर डायरेक्ट निघत नाही त्याची फोड केली 16 2 32 तर 16 चं स्क्वेअर रूट किती निघणार 4
आणि राहिलेले जे 2 आहेत ते 2 अंडर रूट मध्ये राहील म्हणजे डिस्टन्स ए बी किती येणार आहे 4 अंडर रूट 2. सो दिस इज अ नंबर 1. वी गेट हिअर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 4 अंडर रूट 2. ॲज लाईक वी कॅल्क्युलेट डिस्टन्स बी सी. याच पद्धतीने आपल्याला डिस्टन्स बी सी काढायचा. आता प्रत्येक वेळी हे लिहायची गरज नाही. बाय ऑब्झर्वेशन यू राईट हिअर डायरेक्टली. So here's x2 minus x1. So like in this BC x2 minus x1 that is the 9 minus 1. So right here 9 minus 1 square plus y2 minus y1 that is the minus 10 minus minus 2. Right here minus 10 minus minus 2 bracket square. Simplify this 9 minus 1 it becomes 8 and minus 10 minus minus 2 become plus 2. So minus 10 plus 2 it becomes minus 8. So right here distance BC is equal to under root 8 square plus minus 8 square. So simplify this 8 square plus minus 8 square under root this. You write here under root 64 plus 64. म्हणजे 8 चा स्क्वेअर केला तर तो 64 आहे minus 8 चा स्क्वेअर केला तर तो 64 आहे. And simplify this you get here 64 into 2 and square root of this 64 it is 8. And under root 2 remain at it is. So distance BC we get here 8 root 2. म्हणजे या पद्धतीने आपल्याला डिस्टन्स BC जे मिळते ते किती मिळते 8 root 2. दिस इज द नंबर 2. ॲज लाईक वी कॅल्क्युलेट डिस्टन्स AC. याच पद्धतीने डिस्टन्स AC काढायचा. नाव राईट डायरेक्टली व्हॅल्यूज हिअर x2 minus x1. So look here for AC point A here point C here x2 minus x1 that is a 9 minus minus 3. So right here's 9 minus minus 3 bracket square plus here's y2 minus y1 that is a minus 10 minus 2. Write here values of y2 minus y1. So right here some y2 is here some minus 10 and y1 is here some 2. So it becomes minus 10 minus 2. So right here some minus 10 minus 2. So it becomes after simplification. Look here some 9 minus minus 3 it becomes 9 plus 3 that means 12. And minus 10 minus 2 it becomes minus 12. So right in this distance AC is equal to under root 12 square plus minus 12 square. म्हणजे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर आपल्याला इथे काय मिळालं 12 square plus minus 12 square. Again simplify this square of this 12 and square of this minus 12 you get here some under root 144 plus 144. म्हणजे या दोघांचा स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर म्हणजे 12 चा स्क्वेअर 144 and minus 12 चा स्क्वेअर केला तरी 144. आता याचा सिम्प्लिफिकेशन केलं दोघांची ॲडिशन केली 144 plus 144 it becomes 288. But simplify this we write here 144 into 2. पण सिम्प्लिफिकेशन करत असताना आपण असं केलं 144 into 2 म्हणजे 144 गुणिले 2 तर 144 वर्गमूळ किती निघणार आहे 12 निघणार आहे आणि वर्गमूळात किती राहणार 2. So we write here some distance AC is equal to 12 under root 2. So this is the distance AC number 3. Therefore from 1 to 3 what we write. ह्या तिघांचं ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला काय मिळू शकतं बघा. आपल्याला काय करायचं आहे सम ऑफ एनी टू डिस्टन्स इज इक्वल टू थर्ड. आपल्याला दोघांची बेरीज तिसऱ्या इतकी दाखवायची आहे म्हणजे याच्यात जास्तीत जास्त अंतर किती आहे 12 root 2. म्हणजे हे जे अंतर आहे ते अंतर या दोघांच्या बेरजे इतकं आलं पाहिजे म्हणजे 4 root 2 plus 8 root 2 it becomes 12 root 2. So we write here some 4 root 2 plus 8 root 2 म्हणजे 4 under root 2 plus 8 under root 2 is equal to 4 plus 8 that is the 12 under root 2. Right here sir 4 root 2 that means distance AB plus 8 root 2 that means distance BC is equal to 12 root 2 that is the distance AC. So we get here sum of any two distance that means distance AB plus distance BC is equal to distance AC. Therefore we write here some points A, B, C are collinear. म्हणजे हे तीन पॉइंट्स कोलिनियर कसे आहेत ते आपण इथं दाखवले. नाउ वी शेअर सम थर्ड एक्झाम्पल. व्हेरीफाय वेदर पॉइंट्स P, Q, R that means P 6 minus 6 Q 3 minus 7 and R 3 3 are collinear. आता आपल्याला काय करायचं आहे पॉइंट्स P, Q, R कोलिनियर आहेत का हे व्हेरीफाय करायचं आहे. या आधीचं जे एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला हे सुद्धा सोडवायचं आहे. सो राइट हियर सोल्यूशन by distance formula. We take our first distance PQ.
We know your distance formula. We write here directly. Distance PQ is equal to under root x2 minus x1 square plus y2 minus y1 square. Put up the values directly. X2 minus x1, that means 3 minus 6, and y2 minus y1, that is minus 7 minus 6. So right here 3 minus 6 bracket square plus 7 minus 6 bracket square. आता हे पॉइंट्स कसे घ्यायचे तुम्हाला माहिती आहे, पुन्हा सांगायची आवश्यकता नाही. वी सिम्प्लिफाय दिस डायरेक्टली. 3 minus 6 and minus 7 minus 6. So what is here? So 3 minus 6, it becomes minus 3, and 7 minus it becomes plus. So minus 7 plus 6. So what do you get here? So minus 1. So right here distance PQ is equal to minus 3 square plus minus 1 square. Again simplify this, we get here so minus 3 square become 9 and minus 1 square become 1. So summation of this we get here so under root 10. So this is the distance PQ is equal to under root 10. So this is number 1. Now we calculate distance QR. Right here directly values of this. QR become here so x2 minus x1, that is 3 minus 3, and y2 minus, that means here so 3 minus 7. So right here 3 minus 3, and here so 3 minus 7. So simplify this. 3 minus 3, it becomes 0 square, and here so 3 minus 7. So minus become here plus. 3 plus 7, that is a 10 square. So right here distance QR is equal to 0 square plus 10 square. Again simplify this, we get here so distance QR is equal to under root 100. So this is the number 2. Now we write here distance PR. We write here directly values of this x2 minus x1 and y2 minus 7. So here x2 minus x1, that is 3 minus 6. So right here 3 minus 6, and y2 minus 7, that is 3 minus 6. So right here 3 minus 6 becomes minus 3 square, and 3 minus 6, it becomes 3 plus 6. So it becomes 9. So right here distance PR is equal to under root minus 3 square plus 9 square. Simplify this. Minus 3 square, it becomes 9, and 9 square becomes here 81, and summation of this here so distance PR is equal to under root 90. So this is the distance PR is equal to under root 90. So this is number 3. Now observe this point 1, point 2, point 3. Observe this 1, 2, 3. What do you get? From this 1, 2, 3, या तिघांचा विचार केला तर आपण काय लिहू शकतो? तर बघा, सर्वात लहान अंतर कुठलं आहे, सर्वात मोठा अंतर कुठलं आहे, आपण व्हेरीफाय करू शकतो. So distance QR is here so under root 100. It is the larger distance. So right here so out of this under root 10, under root 100, under root 90, under root 100 is the largest numbers. म्हणजे under root 100 जे आहे ते कसं आहे, largest number आहे. Now we will verify whether under root 100 and remaining 2 under root 10 plus under root 90 are equals. आता आपल्याला काय व्हेरीफाय करायचं आहे, जे लार्जेस्ट नंबर म्हणून आपण जे अंडर रूट 100 जे घेतलं ते इतर दोन जे डिस्टन्स आहेत, म्हणजे अंडर रूट 10 आणि अंडर रूट 90, म्हणजे वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 90 यांच्या बेरजे इतकं आहे का व्हेरीफाय करायचं आहे. सो लुक हियर, फॉर दिस कंपेअर, याचं जर कंपॅरिझन करायचं झालं तर कसं करता येईल, अंडर रूट 100 चा स्क्वेअर केला तर तो किती येणार आहे, 100, म्हणजे वर्गमुळात 100 चा वर्ग केला तर तो किती येणार, 100 येणार. अँड समेशन ऑफ अंडर रूट 10 प्लस अंडर रूट 90 स्क्वेअर, म्हणजे वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 90 यांच्या बेरजेचा वर्ग केला तर यू नो हियर आयडेंटिटीज, तुम्हाला आयडेंटिटीज माहिती आहेत. साध्या आयडेंटिटीचा विचार केला तर इथं वर्गमुळात 10 चा वर्ग केला तर 10 येणार आणि वर्गमुळात 90 चा वर्ग केला तर 90 येणार, आणि 10 प्लस 90 ह्या दोघांची बेरीज केली तर ऑब्वियसली किती येणार, की 100 येणार आहे. पण याच्यामध्ये आणखी एक टर्म असणार आहे, ती टर्म आपण याच्यामध्ये ऍड केली तर ही बेरीज काय होणार आहे, 100 पेक्षा जास्त होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, वी विल सी दॅट अंडर रूट 10 प्लस अंडर रूट 90 वर्गमुळात 10 अधिक वर्गमुळात 90 यांची बेरीज केली तर ही बेरीज किती येणार आहे, वर्गमुळात 100 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजेच डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स PR is not equal to distance QR.
म्हणजे ह्या दोघांची बेरीज ह्या तिसऱ्या इतकी येत नाही. म्हणूनच काय लिहू शकतो आपण, पॉइंट्स पी क्यू आर आर नॉट कोलिनियर. म्हणजेच पॉइंट्स पी क्यू आर हे कोलिनियर नाहीत. पुन्हा एकदा मी सांगतोय काय विचार करायचा आहे. जे काही तुम्ही 3 डिस्टन्स काढला त्याच्यामध्ये सर्वात जास्त अंतर जे आहे ते वर्गमुळात 100 आहे आणि इतर 2 अंतरांची जर बेरीज केली तर ती बेरीज तुमची इक्वल येत नाही. म्हणून हे पॉइंट्स कोलिनियर नाही. नाउ वी शेअर द नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 4. शो दॅट पॉइंट्स 1, 7, 4, 2, -1, -1 and -4, 4 आर व्हर्टायसेस ऑफ स्क्वेअर. तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक 4 शिरोबिंदू दिलेत, इथे एक 4 पॉइंट्स दिलेत आणि हे पॉइंट्स चौरसाचे शिरोबिंदू आहेत हे सिद्ध करायचं आहे. सो फॉर दॅट वी राइट आवर सॉल्युशन्स and some information about the square. In a quadrilateral, if all sides are of equal lengths and both diagonals are of equal lengths. जर एखाद्या चौकोनामध्ये सर्व बाजू समान असतील आणि त्याचे दोन्ही कर्ण समान लांबीचे असतील तर then it is a square. तर तो चौरस असतो. काय असतो? चौरस असतो. याच प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला हे एग्जांपल सोडवायचं आहे. सो वी विल फाइंड लेंथ ऑफ साइड्स अँड डायगोनल्स बाय यूजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स फॉर्म्युला वापरून आपण या चौकोनाच्या सर्व भुजांची लांबी आणि दोन्ही कर्णांची लांबी काढू. सपोज A 1, 7, B 4, 2, C -1, -1 and D -4, 4 are given points. समजा दिलेले हे 4 पॉइंट्स A, B, C, D असे आहेत. Then you draw here the name of this quadrilateral ABCD. Now distance AB. आता काय करायचं आपल्याला, डिस्टन्स AB काढायचा आहे. We write here directly values of this. First here for AB. So look here x2 minus x1, that is 4 minus 1. Right here 4 minus 1 bracket square plus y2 minus y1, that is 2 minus 7. In bracket we write here 2 minus 7 bracket square. Now solve this. 1 minus 1, that is 3, 3 square, it is 9, and 2 minus 7, that is 5 minus 5, it is 25, and under root 9 plus 25, it is under root 34. So that is the distance AB. The next distance BC, we write it directly under root x2 minus x1, that is -1 minus 4. So right here -1 minus 4 bracket square plus y2 minus y1, that is -1 minus 2 bracket square. Now simplify this. -1 minus 4, that is -5 square, it is 25 plus -1 minus 2, it is -3, that means 9. So we write here under root 25 plus 9 is equal to under root 34. The next distance here CD, length CD, that is the distance CD. So for that we write under root x2 minus x1, that is -4 minus -1 bracket square plus y2 minus y1, that is 4 minus -1 bracket square. Now simplify this. What you get here? So -4 minus that is a plus, -4 plus 1, that is a -3 square, it is a 9, and in next bracket 4 minus it become plus, 4 plus 1, that is a 5 square, 25. So you get in under root 9 plus 25 is equal to under root 34. So that is the distance CD. The next distance, this is the AD. So right here distance AD in under root, right here x2 minus x1, that is a -4 minus 1. So right here -1 minus -4 minus 1 bracket square plus y2 minus y1. So that is a 4 minus 7. So right here 4 minus 7 bracket square. Now simplify this. Here -4 minus 1, that is a -5 bracket square, it is a 25 plus 4 minus
7, that is a -3 square, it is a 9. So in under root 25 plus 9 is equal to under root 34. So these are the four sides of this quadrilateral and all these are equal. Now think about diagonals. So length AC, that is the distance AC, is equal to under root, look here, so AC. So this point A and C here, so x2 minus x1, that is a -1 minus 1 bracket square plus -1 minus 7 bracket square is equal to, simplify this -1 minus 1, that is a -2 bracket square, it is a 4, and plus -1 minus 7, that is a -8 bracket square, it is a 64. So under root, you write here 4 plus 64, it is under root 68. Then next here, BD, distance BD is equal to under root, look here, sir, x2 minus x1, that is the -4 minus -1. So right here, sir, x2 minus x1, that is the -4 minus 4. So right here, sir, -4 minus 4 bracket square plus y2 minus y1, that is the 4 minus 2 bracket square. Simplify this, -4 minus 4, that is the -8 square, it is a 64 plus 4 minus 2, that is a 2 square, it is a 4. So you get here under root 64 plus 4 is equal to under root 68. So here diagonals AC and BD also equals. So therefore we write here, so AB is equal to BC is equal to CD is equal to DE. That means four sides are equals, and AC is equal to BD, that is the two diagonals are equals. So the lengths of four sides are equal and two diagonals are equals. Therefore 1 7 4 2 -1 -1 and -4 4 are the vertices of a square. So as like we solve this question. Now see next question. Example number 5. Find the coordinates of a point on y-axis which is equidistant from m -5 -2 and n 3 2. पाचव्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, y ऍक्सिस वरती एक पॉइंट आहे आणि तो पॉइंट काय m आणि n पासून इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे समान अंतरावर आहे आणि त्या पॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट शोधायचे आहेत. सो सोल्यूशन फॉर दॅट वी राइट हियर, लेट point 0y on y-axis be equidistant from m -5 -2 and n 3 2. आपण काय केलं, y ऍक्सिस वरती एक पॉइंट घेतला ज्याचे कोऑर्डिनेट 0y आहे. आता पॉइंट y ऍक्सिस वरती आहे म्हटल्यानंतर त्याचा x कोऑर्डिनेट कसा आहे 0 आहे आणि y कोऑर्डिनेट y आहे आणि हा पॉइंट m आणि n पासून समान अंतरावरती आहे. म्हणजेच काय pm = pm, म्हणजे p चं m आणि n पासून अंतर कसं असणार आहे, समान असणार आहे, म्हणजे pm = pm. और सिंप्लिसिटी वी कैलकुलेट दिस एज लाइक pm² = pn². सिंप्लिफिकेशन थोडंसं सोपं जाऊन आपण काय करतोय, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करतोय, pm² = pn² and write here values of this pm² by using distance formula. So what is your for pm²? डिस्टन्स फॉर्म्युला पण तो वापरतोय कोणासाठी, pm² साठी वापरतोय. सो इथं अंडर रूट आता येणार नाही, डायरेक्ट इन ब्रॅकेट x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो look here, so x2 - x1, that means -5 - 0 bracket square plus y2 - y1, that is -2 - y bracket square. Now is equal to next pn². Apply this distance formula here, so for pn², so that means 3 - 0 square plus 2 - y bracket square. Now simplify this. -5 - 0, that is a -5 and square of this here, so 25. And write here expansion of this -2 - y. Here expansion of this, that is identities. So you write here left side of this. Look here, -5 - 0, that is a 25 plus you take here minus sign common, it becomes plus and you get here so y plus 2 bracket square. Now is equal to 3 - 0 square, that means 9 and y minus 2 minus y we write here so y minus 2 bracket square. म्हणजे इथे जे 2 - y आहे ते आपण काय करतो y - 2 स्क्वेअर करून लिहितो.
इथं सुद्धा आपण काय केलं, मायनस साइन कॉमन काढला, पण ह्या ब्रॅकेटच्या मोठ्या ब्रॅकेटच्या बाहेर येत असताना त्याचा स्क्वेअर असल्यामुळे ते काय होईल, प्लस होईल. नाउ सिम्प्लिफाय दिस 25 same as it and expand this bracket y plus 2 bracket square, that means y square plus 4y plus 4. आता याचा एक्सपान्शन कसं करायचं तुम्हाला माहिती आहे. वी नो युअर्स वन फॉर्म्युला, a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. या फॉर्म्युलाचा इथं वापर केला आणि त्यानुसार आपण इथे एक्सपान्शन करतो. y square plus 4y plus 4 is equal to, write this 9 same as it is and expand this y minus 2 bracket square. So it is same formula as a minus b bracket square. So you get here a square minus 2ab plus b square. So as like you expand this bracket, what you get here, so y square minus 4y plus 4. Now simplify this. In this simplicity, y square on both sides of equal signs, so it get cancels. Then plus 4 it is also cancels. What is the remaining here, sir? 25 and 9 years, and here sir 4y, here minus 4y. So take this minus 4y on that side, it becomes here sir 8y. म्हणजे इथं 4y आहे आणि बरोबर चिन्हाच्या या बाजूला मायनस 4y आहे, ते या बाजूला आल्यानंतर काय होईल, प्लस होईल आणि 4y plus 4y is equal to 8y. Then on this right side here is 9, and take this 25 on this side, it becomes a minus 25, and 9 minus 25, it is a minus 16. So you get here sir 8y is equal to minus 16, therefore y is equal to minus 2. म्हणजे 8 न minus 16 ला डिवाइड केलं तर minus 2a. So this is value of y, that is y is equal to minus 2. Therefore the coordinates of the point on the y axis, which is equidistance from m and n, are p 0 minus 2. म्हणजेच y axis वरती असणाऱ्या पॉइंटचे निर्देशक काय आहे, तिथं x coordinate 0 आहे आणि y coordinate minus 2 आहे. So as like we solve this example. Now next example number 6. a minus 3 minus 4, b minus 5 0, c 3 0 are the vertices of triangle ABC. Find the coordinates of circumcenter of triangle ABC. Now in this example there are given 3 points which are vertices of triangles. तुम्हाला इथं 3 पॉइंट्स दिले, जे पॉइंट्स एका ट्रायंगलचे वर्टायसेस आहेत, म्हणजे त्रिकोण ABC चे शिरोबिंदू आहेत. तुम्हाला इथं काय करायचं आहे, ट्रायंगल ABC चा जो काय सर्कम सेंटर आहे, म्हणजे जे काय परिकेंद्र आहे, त्या परिकेंद्राचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहे. So we shall solution of this. First we draw here triangle with vertices ABC, and then for getting coordinate of circumcenter of triangle ABC, first we draw one circle passing through these 3 points. Now you take here circumcenter of these circles. Let PAB be the circumcenter of triangle ABC. हा त्रिकोण AB चा परिकेंद्र आपण काय करू, PAB मानू, and we write here PAB. Therefore point P is equidistance from ABC. म्हणजे हा पॉइंट P काय, ह्या वर्टायसेस पासून कसा आहे, समान अंतरावर. So you draw this all point to P, that means PA, PB and PC. Then we write here so for our simplicity PA square is equal to PB square is equal to PC square. म्हणजे इथं PA is equal to PB is equal to PC आहे, म्हणून त्यांचा स्क्वेअर सुद्धा काय असणार आहे, समान आहे. आणि आपण इथं डिस्टन्स फॉर्म्युला वापरणार आहे, त्यामुळे काय केलं आपण इथं PA square is equal to PB square is equal to PC square असं त्याचं स्क्वेअरिंग करून घेतलं. नाउ दिस इज द इक्वेशन नंबर 1. हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन नंबर आपण त्याला काय 1 मानलं. आता काय करायचं आहे, PA square is equal to PB square. याच्यातला आपण एक पेयर घेतली, PA square is equal to PB square, and use here distance formula. What you get here, so for PA square, so look here, for PA in this figure, PA, this is point P and here's A. So write your distance formula, use your distance formula. What do you write here, sir? A minus 3 square, that means A plus 3 brackets. Minus 3 become here plus 3, so you get here A plus 3 bracket square. Then B minus 4, that means B minus become here plus, so B plus 4 bracket square. So this is a PA square. Now is equal to PB square. What do you write here, sir? Look here, PB, that means A minus 5 bracket square, that means A plus 5 square plus
b minus 0 bracket square. Now these are identities, you expand all these identities. a plus 3 bracket square become here a square plus 6a plus 9 म्हणजे याचं एक्सपान्शन आपण या पद्धतीने ते केलं. आता हे एक्सपान्शन कसं करायचं आपल्याला माहित आहे, त्यामुळे आपण इथे डायरेक्ट लिहितोय. नाउ सेकंड b plus 4 square, right here expansion of this, b square plus 8ab plus 16 now is equal to a plus b bracket square. What do you write here? A square plus 10a plus 25. म्हणजे a plus b चं a plus b bracket square चं expansion आपण दिलेलं a square plus 10a plus 25. Now in this last b minus 0, that means only b square. So write here b square. Now simplify this here. On both sides there are same terms, a square, now b square, so it get cancels. And what do you get here, 6a plus 9 plus 8b plus 16 is equal to 10a plus 25. Simplify this 10a, take on this side, it becomes minus 10a. So 6a minus 10a, it becomes 4a. Then 9 plus 16, that is the 25. And this 25 and this 25 get cancels. Then what is remaining here? So only 8b. So write all remaining term here. So minus 4a plus 8b is equal to 0. Minus 4a, that means 6a minus 10a, it becomes minus 4a, and 8b same as it is. Then 9 plus 16, that is the 25, and this side here so 25, it get cancelled. So you get here some minus 4a plus 8b is equal to 0. Again simplify this. Here's minus 4 8. So you divide by here some minus 4 to each term. You get here some a minus 2b is equal to 0. म्हणजे ह्या इक्वेशनला आपण काय केलं, मायनस 4 ने डिवाइड केलं, मायनस 4 ने डिवाइड केल्यानंतर आपल्याला काय मिळतं, a minus 2b is equal to 0. So this is equation number 2. Now similarly we write here pa square is equal to pc square. This is a from 1. इथे इक्वेशन आपण 1 घेतलं, त्याच्यावरून आपण काय केलं, pa square is equal to pc square लिहिलं. Now simplify this by using as above. So pa square, it becomes same, this factor we write same as it is, a plus 3 square plus b plus 4 square. So same as it is equal to pc square. That means look here, pc square. So this is your pc, that means a minus 3 bracket square plus b minus 0 bracket square. Now simplify this. So this simplification same as it is above. That means a square plus 6a plus 9. For this bracket you write here b square plus 8b plus 16. म्हणजे इथं जी टर्म आहे तीच टर्म आपण आहे तशी लिहिलं, is equal to, now you expand a minus 3 bracket square. So what do you get here, a square minus 3a plus 9 plus here b minus 0, it becomes only b, so b square, that is the b square. Now again simplify this. In this both term there are common terms, a square get cancelled, then b square get cancels, and now here's the remaining what, 6a. On this side here minus 6a, this 6a, this is minus 6a, take on this side becomes plus 6a. So 6a plus 6a, that is the 12a. Then this is the 8b, same as it is, and this here is a 9 hit, on this left side here 9 and right side here 9 also get cancelled. So remaining here is 16. So right here is the remaining terms, 12a plus 8b is equal to minus 16. म्हणजे आपण काय केलं इथं, 6a and this minus 6a, take on this side become plus, so you get here 12a, and this 8b same as it is, and this plus 16 take on this side become minus 16, and the remaining terms are cancelled here. Now here's multiple of 4 divided by 4, what you get here, so 3a plus 2b is equal to minus 4. म्हणजे हे जे इक्वेशन आहे ते 4 च्या पटीत आपण 4 ने ला डिवाइड केलं तर काय मिळालं आपल्याला, 3a plus 2b is equal to minus 4. This is equation number 3. Now equation number 2 and equation number 3, these are simultaneous equations. आता सायमल्टेनियस इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कसे सोडवायचे हे आपण मॅथ्स 1 च्या पहिल्या प्रकरणात पाहिलेलं आहे आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे कसे सोडवायचे. सो वी राइट डायरेक्टली आन्सर ऑफ दिस. सो सॉल्विंग इक्वेशन 2 and 3 वी गेट हियर a is equal to -1 and b is equal to -1/2. म्हणजे हे दोन इक्वेशन कशी सोडवायचे तुम्हाला माहिती आहे, आपण डायरेक्टली सोडून त्याचं इथे उत्तर लिहितोय. a is equal to -1 and b is equal to -1/2 a. So these are our answers for a is equal to -1, b is equal to -1/2. So this is
coordinate of circumcenters are -1, -1/2. So as like we solve this example. Now next example. Example number 7. If points xy is equidistant from points 7, 1 and 3y, show that y is equal to x minus 2. जर पॉइंट xy हा पॉइंट 7, 1 आणि 3, 5 पासून इक्विडिस्टन्स असेल, म्हणजे ह्या दोन पॉइंट पासून तो समान अंतरावरती असेल, तर सिद्ध करा किंवा दाखवा. काय दाखवा? y is equal to x minus 2 हे आपल्याला दाखवायचं आहे. सो सोल्युशन ऑफ दिस वी राइट हियर फर्स्ट. लेट पॉइंट pxy, तर नोटेशन आपण करतोय xy हा पॉइंट pxy बी इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट a. त्या 7, 1 ला आपण म्हणतोय a आणि 3, 5 ला आपण इथे म्हणतोय b. सो a 7, 1 and b 3, 5. So here's point P is equidistant from A to B. So therefore we write here PA is equal to BP. If these two segments, that means AP is equal to BP, then their square of also equal. So we write here AP square is equal to BP square. Now using here distance formula, AP square becomes, what is your sum? x minus 7 square plus y minus 7 square. हे कसं आलं बघा जरा. आधीच्या उदाहरण आपण इथे सोडवले त्या पद्धतीने इथे हे सोडवतोय. आता AP square कसा आला इथं? तर पहिल्या ब्रॅकेट मध्ये x2 minus x1, that means 7 minus x, or you may write here x1 minus x2. तुम्ही x1 minus x2 घेतला तरी चालेल. So we write here x minus 7, so write x minus 7 bracket square, then y minus 1, so write here y minus 1 is equal to BP square. So write here BP square, that means x minus 3 bracket square plus y minus 5 bracket square. Now simplify this. बघा आपण इथं डायरेक्ट डिस्टन्स फॉर्म्युला वापरलेला आहे. ते x1 x2 y1 y2 चा x1 x2 आणि y1 y2 चं नोटिफिकेशन कुठे केलं नाही. डायरेक्ट आपण त्याच्या किमती इथे लिहिलेल्या आहेत. आता तुम्हाला सराव झाला असेल तुम्ही डायरेक्ट लिहू शकाल. Now simplify this. X minus 1 bracket square, expand this. You know here a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. So right here x square minus 14x plus 14. So this is the expansion of this x minus 7 square. Now for this y minus 7, इथे काय y minus 7 आहे त्याचा एक्सपान्शन आपल्याला लिहायचं आहे. So y square minus 2y plus 1. So this is the expansion of this. Now is equal to, expand these two terms. X minus 3 bracket square become here x square minus 6x plus 9. X square minus 6x plus 9. It is the expansion of this. And y square minus 10y plus 25. This is the expansion of this y minus 5 bracket square. बघा आपण इथं दोन आयडेंटिटीज वापरलेले आहेत. a plus b bracket square and a minus b bracket square. याचे फॉर्म्युला तुम्हाला माहित आहेत. हे जर माहित असेल तर ह्या टर्म तुमच्या लक्षात येतील. Now observe this and remove some terms here. x square on both sides, y square on both sides. So these are cancels. And write here remaining terms here. So minus 14x, and on this side here so minus 6x. So minus 14x and this minus 6x, take on this side become plus 6x. So you get here so 8 minus 8x. What do you get here so? Minus 8x. Then here minus 2y and on this here minus 10y. Minus 10y become here plus 10y. So it get here so minus 2y minus 10y. Minus 2y plus 10y. It become here plus 8y. Now remaining what here so? 49 plus 1, that is a 50 on this sides. And this side here so 9 plus 25, that is a 34. And take this 50 on this side, it becomes minus 50, and 34 minus 50 it becomes minus 16. So altogether you get here some minus 8x plus 8y is equal to minus 16. म्हणजे तुम्हाला इथे काय मिळालं? Minus 8x plus 8y is equal to minus 16. Now here's 8 is a multiple in each term of this equations. So you divide here some minus 8 on both sides. We get here some minus 8x become here some plus x plus 8y become here some minus y is equal to minus 2. So right here some x minus y is equal to 2. म्हणजे आपण इथे काय केलं? minus 8x ला minus 8 न डिवाइड केल्यानंतर आपल्याला x इथे मिळाला, प्लस 8y ला 8 ने डिवाइड केल्यानंतर इथे minus y मिळाला, आणि minus 16 ला 8 ने डिवाइड केल्यानंतर इथे 2 मिळाला. So you get here so x minus y is equal to 2. But we prove here so y is equal to x minus 2.
So simply I take this x on this side, it becomes a minus x. So minus y is equal to 2 minus x, but we want here only y. Y is equal to x minus 2. So right here y is equal to x minus 2. म्हणजे थोडक्यात आपल्याला इथे काय करायचं बघा, मायनस वाय या बाजूला घेतला तर प्लस वाय होईल आणि हा जो 2 आहे तो 2 इकडे आल्यानंतर काय होईल, मायनस 2 होईल. म्हणजे x minus 2 is equal to y. So this is our to prove part. Now here's the next example. Example number 8. Find the value of y if distance between points A and B is 5. Find the value of y. तुम्हाला काय करायचं, y ची किंमत काढायची आहे. कधी काढायची आहे, if distance between points A and B. जर पॉइंट A आणि B यांच्यामधलं अंतर जर 5 असेल तर y ची किंमत किती. फॉर दिस सोल्युशन वी राइट हियर AB स्क्वेअर. मी काय करू शकतो, डायरेक्ट AB स्क्वेअर घेतला. बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला वी राइट हियर AB स्क्वेअर. सो लुक हियर, in this expression we write here so y2 minus y1 square and x2 minus x1 square. So first I write here so x2 minus x1 square. So minus y minus 2 bracket square plus in second bracket so y minus minus 2 bracket square. So this is expansion according to distance formula. So write here so by distance formula. Now expand this or simplify this. Minus 1 minus 2, that means minus 3 square, so it becomes 9. Plus y minus minus 2, that means plus 2, so y plus 2 bracket square. So right here so minus 1 minus 2, this is become minus 3 square and this y plus 2 bracket square. But here given AB, distance between these 2 points, that is a B, so AB square it becomes 5 square. Now simplify again here so 5 square become 25 minus 3 becomes 9 and y plus 2 bracket square. Now in this expansion we take this 9 on this side, it becomes a minus 9. So 25 minus 9 is equal to y plus 2 bracket square. Now 25 minus 9 it becomes a 16 and this bracket same as it y plus 2 bracket square. Now observe these two sides. 16 it is a square term and y plus 2 it is also square term. So take square root on both sides, we get here some y plus 2 bracket square become y plus 2 and this 16 become here plus minus under root 16. So what is under root 16 here? So right here so y plus 2 is equal to plus minus 4. Now separate this, but before you take plus 2 on this side it becomes minus 2 and right here directly as separate y is equal to this plus 4 and take this plus 2 on this side become minus 2. So y is equal to 4 minus 2 or y is equal to here minus 4 and take this plus 2 on this side become minus 2. Now simplify again here, so y is equal to 4 minus 2, it becomes y is equal to 2 or y is equal to minus 4 minus, it becomes minus 6. So as like we get here, so y is equal to 2 or y is equal to minus 6. So value of y is here so 2 or minus 6. म्हणजेच y च्या दोन किमती आहेत, एक म्हणजे 2 आहे किंवा minus 6 आहे. So as like we solve all this example, by using all this example you solve your practice set 5.1. तुम्ही काय करायचं आहे, सर्व झालेल्या घटकाचा अभ्यास करून प्रॅक्टिस सेट 5.1 सोडवायचा आहे. आता आपण इथं थांबते, पुन्हा भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. But don't forget to like, share, subscribe this video.